जय हिंद मित्रांनो. आजचा विषय आपला असा आहे ना, विषयच हार्ड आहे. आज मी अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे, पूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवला आहे त्यांनी. अशा महान व्यक्तीबद्दल सल्यूट आहे, सल्यूट अशा व्यक्तीला. पहिल्या काळी तुकाराम महाराजांनी जे काम केलं, त्यांच्याच नावाचा गजर करत त्यांचं बी नाव आता तुकाराम मुंडे साहेब असे आहे. त्या माणसाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. कसा अधिकारी असावा हे त्यांनी दाखवून दिलं. सर्व्हिसच्या 21 वर्ष मध्ये 25 बदल्या झाल्या आणि कधीही कामामध्ये हलगर्जीपणा नाही, कधीही भ्रष्टाचार नावाचं कधी कलंक नाही. फक्त आपलं काम 100% प्रयत्नानं करणं, असेच ते व्यक्ती. आता सध्या ते अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त झाले आणि 8 दिवसात 203 संस्थेवर कारवाई केली. 102ला सील लावून टाकलं. तुमचा वडापाव असू द्या, तुमचं पनीर असू द्या, तुमचं दूध असू द्या, तुमच्या प्रत्येक खाण्याच्या गोष्टीवर त्यांनी करून दाखवले की मिसळ चालली, मिसळ बेमिसळ. औषध विक्रेता असू द्या, अर्ध्यांतर दुकानं बंद केली, टपऱ्या तर बंद पडल्या 50%, आणि 50% चालल्या त्या, त्यांची बी कारवाई चालूच आहे. कधी इथे 1 कोटी सापडला, कोणाला 40 कोटीचा, कोणाला 4 लाखाचा, कोणाला 5 लाखाचा, असंच कारवाई चालली दे धडा. काय ह्याला म्हणायची इमानदारी? असे जर 100 अधिकारी महाराष्ट्राला झाले तर महाराष्ट्राचा काया पालट होऊन जाईल. दुधात मिसळ, तरी म्हणते पनीर एवढं स्वस्त मिळतंय कसं काय? पाम तेल, ह्याच्यात बर्फी असू द्या, मिठाई असू द्या, तुमचा वडापाव असू द्या, त्यात बी. खरंच महाराष्ट्राला ना तुकाराम मुंडे साहेबासारख्या व्यक्तीची गरज आहे. आणि इथून पुढं जर त्यांची बदली झाली तर प्रशासनाला खरंच प्रश्न विचारायला लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, कुणीही, त्यांना ह्या व्यक्तीचीच बदली का होती? कारण बाकीच्यांचं काळं धंदा बंद करायचे आहेत, त्यासाठी ह्या व्यक्तीची बदली करायचं चालले. हे व्यक्ती हटला, सगळं हटलं. आणि ह्या व्यक्ती ज्या चेअरवर आलाय त्याची सगळ्यांची त्यांना शिट्ट्या गुल केले. त्या खरंच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे, अशी व्यक्तिमत्व आहे. पण मला हा एक पडलेला प्रश्न आहे की ह्याच्या आधीचे जे आयुक्त होते त्यांनी का नाही कारवाई केली? का ते लाच घेत होते का ते भ्रष्टाचारी होते? आपण आपल्या मुलांना दुधामार्फे विष पाजतोय, हा नाही विचार केला त्यांनी? का त्यांना फक्त आपली घरं भरायची होती? ह्याला म्हणतात अधिकारी. अधिकारी कसा असावा? जो आपल्या स्वतःशी प्रामाणिक आहे ना, निष्ठावंत आहे ना, त्याला करोडोचे ऑफर आले असेल पण त्याने असं धुडकून लावले असेल. पण ते म्हणतात बी, माझ्या आई वडिलांनी माझे नाव जे रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, म्हणजे तुकारामाच्या म्हणेनुसार माझे नाव तुकाराम ठेवले. आणि मी माझा प्रयत्न करतोय. पहिले बी मला विचार पडायचा की माझ्या नावाचं का ठेवलं असेल, तर मी माझ्या नावाचं काम करतोय का, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. तो शिपाई असो
तो अधिकारी असो या कोणीही असो, स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक राहिला ना तर तुम्हाला अडथळे येतील, पण भीती बघायची कोणाची गरज नाही ना. खरंच महाराष्ट्रानं नव्हं, भारतानं पूर्ण तुकाराम मुंडे साहेबांचा आदर घेऊन काम केला पाहिजे. काय व्यक्तिमत्व आहे. सल्यूट, परत आणखी एकदा सल्यूट. जेवढं बोलेल त्यांच्यावर तेवढं कमीच. गुटखा किंगला बंद करून टाकलं, दुधावर छापं मारलं, सगळ्यावर केलं त्यांनी कारवाई. जेवढं औषध विभाग अर्ध बंद पडले, एक्सपायर डेट गोळ्या टेम्पोनं टाकायच्या त्या रोडवर, खावा पनीर बिनीर रोडवर फेकायचं चालले या, रानात फेकायचं चालले या. अशी भीती पाहिजे मनात, अशी अधिकाऱ्याची. जिथं मी जाईन तिथे जर पुढला वेगळेच वागला पाहिजे. बघितल्या चेहऱ्यावरची चमक जी म्हणतो का नाही, अशी पाहिजे, लांबनं दिसली पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबाला माझ्यातर्फे आणखी एकदा सल्यूट. आणि जर त्यांची बदली झाली तर पूर्ण महाराष्ट्रानं खळबळून उठलं पाहिजे आणि आंदोलन केली पाहिजेत, एवढंच सांगणं. आणि तुम्हाला काय सल्ला सांगायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला पक्का कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.